सिरीज मधले चालला नाही नवदुर्गांचं. तर नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज जसा बघताच आपण की पाठीमागे पूर्ण जल्लोष चालू असा आणि ह्यो जल्लोष असा वरळीतलो म्हणजेच श्री भावई देवी मंदिरातला सप्त्याचा. तर मग हे वर्धापन जे दिन सोहळे असतात ना ते आपल्या हैसर चालू झालेले असतात आता, आणि याची जी सुरुवात असा म्हणजे नांदी जी असा ना ती आपल्या होत्या टेंबोलीच्या सप्त्यात. तर मग ती आता चालू झाली आणि मग पुढे आपण सुरुवात केलं सप्त्यांका जाऊ. आणि रात्रीची वेळ आता सध्या वाजले असतील 8, 8:30 आणि आपण सध्या असं वरळीत. तर मग भावई देवीच्या म्हणजेच मातेच्या दर्शनात तर आपल्या ओढ लागलीच असा, ती घेऊयात. आणि सोबतच इतर जे काही सिनेरिओ असतात ना ते आपण बघूया की आज काय वेगळा असा. मागच्या वर्षी हैसर होता तो होता अफजल खानाचं वध, आणि तोच आपल्या रिपीट बघून मिळालो ह्या वर्षी, आणि ते दुसरीकडे होतं. तर मग हे असे काही ना काही नवीन असतात, आणि ह्या वेळेस काय नवीन आहे ना ही उत्सुकता माका पण लागली असा. त्याच्याप्रमाणे आज आपण हैसरी लाव यो तुमच्यापर्यंत आणण्याचा एक प्रयत्न होतो. यो जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करायचा असाल तर कोकणासाठी _ काय पण इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा. तर चला मित्रांनो, आपण आज या सप्त्याची मजा घेऊया. पण अजून एक सांगण्याचा, आज आपल्यासोबत असा आमचं लाडको मित्र ओमकार, देवाचा गड देवगड सोबत असा बघा. आणि आम्ही इला असं आज ओमकार पण भेटलो मागा अनायसे. तर मग आज आपण ह्या खास गोष्टीसाठी इलाव. तर मग ओमकारच्या पण चॅनल देवाचा गड देवगड ही चॅनल का लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आज मजा घेऊया. आपण मंदिराच्या समोर असा बघता श्री भावई देवी मंदिर म्हणून दिलेलं असं. तर बघता समोर मग आता सध्या दिंडी भजन असंच चाललेलं असा, आणि भजन पण वेगळ्या प्रकारचं असा. याच्यात बऱ्याच जर बघितलं तर मग आपल्या कोकणात एक खरोखर खूप प्रिय असणारा विषय असा भजन. भजन म्हणजेच देवाचा नामस्मरण,
प्रत्येक माणूस आपापल्या पद्धतीने वेगवेगळा करता. मंदिराच्या समोर जर बघितलं तर मग हैसर आपल्या वृंदावन दिसता. या तुळशी वृंदावन बऱ्याच वर्षापासूनचं असा. ज्यापासून मंदिर असा त्यापासून असा मंदिराच्या परिसरात अजून छोटी छोटी देवालय असत. हैसर सुंदर अशी सुबक नक्षी कोडली असा म्हणजेच रांगोळी असा. मंदिराच्या आवारात बाहेरच्या बाजूक एक छोटासा देव असा ज्याचा देव आसनावरती विराजमान असा. हैसर बघा दिसतात. आपल्या गाभाऱ्याची सजावट जी फुलांनी केलेली असा ना तर मग ह्या फुलांच्या ह्या सजावटी मंदिराची सुबकता जी असा ना किंवा जे मंदिराचं सौंदर्य असा ना ते मंदिराचं सौंदर्य हैसर खुलून दिसतं बघा. आणि भाविकांची तशीच गर्दी पण दिसतं हैसर. दरवर्षीप्रमाणे म्हणजे सालाबादप्रमाणे आणि रूढी परंपरेप्रमाणे हैसर प्रसादाचा भाग म्हणून आपल्या गुळ दिसतं म्हणजे गुळाचे बारीक खडे केलेले दिसतात. तर मग हो प्रसाद हेच म्हणजे एक ऑर्गॅनिक असा ज्याच्यात आपण बोललो की गुळ हे एक ऑर्गॅनिक पदार्थ असा आणि थंडीचे दिवस असत तर मग ह्या प्रसादाच्या काहीतरी तथ्य असणार जे आपण सायंटिफिकली बाकी सगळ्या गोष्टी बोलतो त्याचप्रमाणे. तर मग ह्यो भरपूर दूरचा विचार केलेलो असता ह्या गोष्टींप्रमाणे आणि त्याच्या मागे प्रथा असतात.
जसं बघचाल ना तर मग आपल्या हे खैसर सगळे सप्ते असतात, पण सगळे सप्त्यात ना सगळ्यात पहिलं एक तर ते आईस्क्रीमचे वगैरे दुकानं दिसतील किंवा खेळण्यांची दुकानं असतील. तशीच आईस्क्रीमच्या दुकानांत सुरुवात झाली, खेळण्यांची दुकानं असतात आजूबाजू, आणि नंतर मग बघशाल तर मग आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींची दुकानं हैसर सापडतात. जास्त बघितलं तर मग काही ना काही सगळ्यात जास्त हैसर सगळ्या महिलांच्याच दुकानात दिसतात. म्हणजे सगळे लेडीज पर्सेस वगैरे आहेत, लेडीज कॉस्मेटिक्स आहेत, हैसर पण इमिटेशन ज्वेलरी वगैरे असतात. हे बघा, त्याच्यानंतर मग ही खेळण्यांची दुकानं असतात हैसर, आणि ही पण दुकानं जी असत ना तर मग ही असे अट्रॅक्टिव्ह असतात की लहान मुलं ते थांबलीच पाहिजेत, आणि त्यांच्याकरवी मग ह्यो सेल होता. त्यांच्याकडनं काही ना काही वस्तू विकत घेतल्या जातात आणि मग बळीचं बकरं बनलं जातं. चला मंदिराच्या मागच्या बाजूक जर बघितलं, हा बरोबर इलाज मंदिराच्या मागच्या बाजून जर बघितलं तर मंदिराचं गाभार असा, थांबा लाईट येतात, विद्युत रोषणाई केलेला ह्या ज्या मंदिर असा ना तर ह्या मंदिरात आता जर आपण बघितलं तर मग खूपच सुबकता सुंदर दिसता. कारण मग हे जे आकर्षण आहे ना, हे आकर्षण ह्या लाईटीन वाढलं जातं. आमचा हक्काचा माणूस असा आहे सर. चायनीज स्टॉल तर बघितलंच नाही, रोहित चायनीज कॉर्नर, आपले रवी गावकर आजच्या दही सर. चला तुमचा चालू दे, आम्ही चाललो. तर मग हैसर दरवर्षी स्टॉल असता यांचा हैसर लागलेला, तर मग त्याच्याप्रमाणे या वर्षी पण भेटलो तरी बोलले खै राहलो खै, तेव्हा समाधानात नाही. पाटकर खाजा असं ते आपला पारकरांचा काय आता बघूया ना. चला हैसर पण बघा, मालवणी खाजा जर बोलला तर मग हा आपण जे दुकानात बघतो ना त्या खाज्यांमध्ये प्रकार असतात वेगवेगळं. तर आता हे जे असं ना, हे जाड कांड्या जे असतात ना, हे जाड कांड्याचा जे खाजा असतात ते गावठी खाजा बोललं जातं, आणि याच्यात बारीक कांड्याचं असतं खाजा, जे प्लास्टिक पॅकिंग वगैरे पिवळ्या कलरची चांगली दिली जातात ते गावठी खाजा बोललं नाही. पण मग ते पण खाजाचा, पण मग हे जे खरोखर खाजा होतं ना, हे खाण्याची मजा ते खाण्यात मजा नाही. दाखवतोय बघा, हे दुसरीकडे भेटला तर मग हे जे खाजे आहेत ना ह्या खाज्यामध्ये आणि हे जे गावठी खाजा ना ह्याच्यामध्ये फरक असा बघा, दोघांमध्ये किती खूपच छान असा. तर ह्यो असा कोकणी मेवा, याच्यामध्ये खाज्याचे प्रकार असतात. ह्याच्यात गुळाचा खाजा असा, हे साखरेचा खाजा असा, नंतर गुळाचा खाजा, एका बंगाली खाजा बोललं जातात. हे पण तसंच चिरोटे, त्याच्यानंतर शेव लाडू असत, आपले कडक बुंदीचे लाडू असत, हे खटखटे लाडू, हे बारीक शेवाचे लाडू, हे शेंगदाण्याचे लाडू. तिळाचा प्रकार दोन असत, एक काळे तीळ, एक सफेद तीळ, कुरमुऱ्याचे लाडू, पुन्हा चिरोटे असत. हैसर बंगाली खाजा, आणि हे आपलं गावठी खाजा. हे कोकण मेवा असा. या कोकण मेवाची जी मजा घेतल्यानंच आकारमान आहे ना तर मग तो खरोखर मग ते का आठवण होता, 7 समुद्र पार सुखाची अनुभूती होता ती हैसर ना. तर हे अशी दुकानं असत आपली हैसर. चल हैसर बघूया ना आपण. जिलेबी बघितल्यावर ना माका धारा ह्या तेलाची ऍड आठवता, जी लहानपणी बघितलेली असा. एक लहान पोरगो असा घर सोडून जाता आणि मग त्याचा आजो सांगता की घरी जिलेबी बनवलेली असत. मग तो बोलता जलेबी, आणि जो घरात येता तो जिलेबी पोटी येता घरात, ती धाराची ऍड होती. ते आता काही बहु मिळत नाही. पण मग बघा जिलेबी असा, हैसर कुरमुऱ्याचे लाडू असत, आणि हे गावठी खाज्याचा फक्त गावठी खाज्याचा हे जे काउंटर असा ना हैसर, त्यांनी अगदी तोंडात पाणी सोडलं ना. तर हे आपले मित्र ज्यांचे खाज्याचे काउंटर असत, पण मग हे काउंटर आपल्या जत्रेत बघू मिळतात. तर ह्याच जत्रेत नाही तर मग प्रत्येक जत्रेत ना त्यांचे ह्या कोकण मेवाचे काउंटर बघू मिळतात आपल्याला. आणि हे
खूप आवडीन लावल्या जातात, आवडीन घेतले जातात आणि तेवढंच खप पण होता. तर जेवढं खप असा तेवढंच त्यांचं पण आपल्याक भोग मिळतात की हे जाताना काउंटर रिकामे होऊन जातात, ऑलमोस्ट संपतील ना आजच्या दिवसात. नक्की ना. मग हे जाताना हे रिकामे जातात, येताना ह्या भरून घेऊन जातात, जाताना रिकामा घेऊन जातात. हीच खासियत आहे गावच्या जत्रेंची. आत्ता खरो असा की आपण बोलतो पान खाल्ला ना की पान लगेचच तोंड लाल करत नाही, रंग चढत नाही. तसंच जत्रेचा रंग आहे ना ह्यो आता 9-10 नंतर चालू आहेत, 9-10 नंतर चालू होतो ना आता नंतर बघा. तर मग हे असं चला आपण ऐसनच चाललो होता. तर मग आता गर्दी वाढली, मगाशी जेवढी गर्दी होती त्याच्या 4 पटीन गर्दी वाढलेली दिसता आणि आपल्या जागोजागी ऐसर बघता. तर मग ही गर्दी तो रंग चढताना दिसतो. तर मग या असाच आता सीन एखादं येत आणि हे सीन कोणाचे लवकर येतात ते बघूया आणि मग आपण हैसरना चलूया. आपला जो भागीरथ गंगा जो घेऊन येताना धरतीवरती त्या सीनचं आता सध्या प्रदर्शन होणार असा. पण मग त्याची पूर्वतयारी झाली असा आणि आपल्यासाठी खास मग आपण त्यांना सांगितलं की हय सर येवा. तर सगळे कॅरेक्टर आपल्यासाठी हयसर जमा झालेले असतात. याच्यातले हे सगळे कॅरेक्टर असत. त्यातलं शंकराचं रूप दिसता, म्हणजे शंकर महादेवाचं रूप दिसता, गणपती बाप्पाचं रूप दिसता, हयसर गंगा मातेचा रूप दिसता. तिकडे मागे नवनाथांपेचं रूप आहे ना ते, हा मग ते नवनाथाचं रूप दिसतं. आणि हे हयसर भागीरथी. अच्छा हा. तर मग हे सगळे कॅरेक्टर हयसर उभे दिसतात तुमका. आता पुढे जाणारच आणि सीन प्रिपेअर होता, मग आपल्या ह्याची कथा काय आहे ना ती बघू मिळत. चला तर मग दशमन्तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि लिखित्वा यः समर्पये तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. श्री नारद पुराणे संकटनाशननाम श्री गणपति स्तोत्रम संपूर्णम्. हे देवा
इतना प्रबल होगा कि जिसे सहन करने की क्षमता धरती के किसी भाग में नहीं है। वो धरती का विध्वंस करते हुए पाताल लोक चली जाएगी। ऐसी चीजें देखने वाली मेरे उद्देश्य की पूर्ति नहीं है। मैं समझ गया हूँ। तुम्हें पृथ्वी पर गंगा को दहन करने के उनका अपना एक स्थायी निवास चाहिए। वैसे सत्य है कि गंगा बहुत विशाल है, बहुत शक्तिशाली है, उनका प्रभाव बहुत प्रबल है, जिसे हमें सरलता से बांधने में चाहिए। भगीरथ, तुम उनका आह्वान करो। ब्रह्मलोक से पृथ्वी पर आ रही प्रलयकारी घटना का निवास स्थान मेरी जगह मैं उन्हें अपने मस्तक पर मेरे कुल पर आज मैं पूर्वजों को बहुत बड़ी मैं माता गंगा का आह्वान करने जा रहा हूं। हे माता गंगा, मैं आपके आदेश के अनुसार आपका आह्वान कर रहा हूं। आप ब्रह्मलोक से पृथ्वी लोक पर आने की हिम्मत। आइए माते, पृथ्वी लोक पर पधारिए माते। मैं भगीरथ आपका आह्वान कर रहा हूं। जल्दी से जरूरी यात्रा है। आपको चट्टान आने से नहीं, अभी आपकी यात्रा समाप्त नहीं है। अभी तो आपकी यात्रा आरंभ हुई है। आपको यहाँ से जाने वाला मेरा नन्ना बहुत भगीरथ अभी भी विस्मय से आकाश की ओर देख रहा हूँ। वो समझ नहीं पा रहा है कि कौन से खुद आप अपनी यात्रा थकान का अनुभव कर रहे हैं। आप पहले विश्राम कीजिए, मैं भगीरथ की जिज्ञासा शांत करके आता हूँ। हे महादेव, जिस प्रकार आपने मुझे स्वीकार किया है, मुझे अपने चट्टानी स्थान दिया है, मेरा ये स्थान सदा बना है। देवी गंगे, ये तो आपका स्थायी निवास हो गया। आप हरि प्रिया थे, आपने ब्रह्म लोक में निवास किया, अब आप हर प्रिया क्यों नहीं? देवी, मैंने माता गंगा को आकाश में रखे कभी कहीं अपने देवानी देव की सारी संसार में फैली इन जटाओं को मैंने देखा। उसके पश्चात माता गंगा कहां लोग खोलेंगे, ये मुझे कहना। पुत्र भगीरथ, उसका ज्ञान तो केवल देवाधिदेव को है। ये माता, मैंने प्रभु का ये विराट रूप पहले कभी नहीं देखा। अपने छोटे की ओर आप ही देवाधिदेव को मेरे इस प्रश्न का उत्तर देने को कहते हैं। पुत्र भगीरथ, देवी गंगा के लिए तुमने मुझसे जिस आधार की प्रार्थना की, वो आधार मैंने उन्हें दी दिया। इस समय देवी गंगा मेरी जटाओं में, यदि मैं अपनी जटाओं को इतनी विशालता नहीं देता तो देवी गंगा को देख को रोक पाना असंभव होगा। प्रणाम देवाधिदेव। हे देवाधिदेव, पुत्र भगीरथ अपने पूर्वजों के उद्धार के लिए गंगा को अपने साथ ले जाना चाहता है। अब आप ही उसे बताइए, ये कैसे संभव होगा? पुत्र भगीरथ, मैंने तो केवल गंगा को धारण किया, परंतु तुम इस पृथ्वी पर गंगा को ला रहे हो। तुम्हारा यश, तुम्हारी कीर्ति इस संसार में सदा के लिए अमर रहेंगे। गंगा तुम्हारे साथ रहेगी।
आता इथं ना जाऊची वेळ झाली आहे. आता चाललंय तर मग जसा माझा सांगतोय की व्हिडिओ संपवतोय, व्हिडिओची वैसर सांगता करतोय म्हणून मग आपला रोजचा सांगणं, रोजचा मागणं आणि रोजचं कारण. मला जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण इंस्टाग्राम आयडी पण फॉलो. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.